नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर आपण मागच्या याच्यामध्ये हे शिकलो होतो की कंडिशनल स्टेटमेंट कोणते कोणते असतात। त्याच्यामध्ये इफ एल्स शिकवलं तुम्हाला, इफ स्टेटमेंट शिकवलं, इफ एल्स काय राहतं हे पण तुम्हाला मी शिकवलं। त्याच्या बेसिसवर काही प्रोग्राम पण आपण घेतलेले होते, पण आता मला काय एक स्पेशल एक लेक्चर एक प्रॅक्टिस सेशन तुम्ही म्हणू शकता, ज्याच्यामध्ये काय पूर्ण मी सर्व प्रोग्राम जेवढे मला वाटतं रिअल लाईफशी आपण रिलेट करून काही अजून क्वेश्चन घेऊ शकतो, कारण तो टॉपिक हा परफेक्ट झाला पाहिजे आणि खूप ठिकाणी तो टॉपिक आपल्याला यूज होणार आहे। आले ना, तसे वेगवेगळे क्वेश्चन घेऊ आणि बघू नंतर पुढे जेव्हा जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा प्रोजेक्टमध्ये पण या कॉन्सेप्ट आपल्याला यूज होणारच आहे। आलं ना। तर सगळ्यात पहिलं बघा, मी तसं तुम्हाला सांगितलेलं आहे की पुढे जाऊन आता भरपूर जणांचे मला कॉल मेसेजेस येतात की सर AI इंजिनियर किंवा डेटा सायंटिस्ट बनायचं आहे त्यांना, किंवा डेटा सायंटिस्ट, किंवा त्यांना हाच प्रश्न पडलेला राहतो की सर कुठून सुरुवात करायची, काय करायचं, पायथॉन किती शिकायचं, काय नाही, या जास्त गोष्टी सुरुवात कुठून करायची, काय करायचं। आता मोस्टली जे फर्स्ट इयरचे मुलं आहे ना, तेच आत्तापासूनच या गोष्टीचा विचार करताय की कसं मी AI इंजिनियर ते बनाल। खूप चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला सगळ्यात पहिले बेसिक कोर फाउंडेशनवर जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण अजून त्यांचे तुमचे अजून जर कोर फाउंडेशनच व्यवस्थित बिल्ड झालेलं नसेल तर ह्या ॲडव्हान्स गोष्टींचा विचार करून काही होणार नाही। तुम्ही फक्त त्या गोष्टींचा विचारच करत राहाल। तुम्हाला जर ॲक्च्युअलमध्ये काम करायचं आहे तर सगळ्यात पहिले एक लँग्वेज म्हणजे पायथॉन किंवा C लँग्वेज तुम्हाला परफेक्ट आधी करावं लागेल। तुम्हाला जी लँग्वेज आवडते ती लँग्वेजपासून सुरुवात आधी करा। पण मोस्टली या पोस्टसाठी जर तुम्हाला पुढे जाऊन काम करायचं असेल किंवा याच्यासाठी जॉब पुढे मला भविष्यात येतील, त्यासाठी तुम्हाला पायथॉन आधी सगळ्यात जास्त स्ट्रॉंग करावं लागेल। आलं ना। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, प्रॅक्टिस क्वेश्चनकडे थोडं फोकस करू। तर सगळ्यात पहिले क्वेश्चन आहे, मी तुम्हाला काही क्वेश्चनचे आन्सर पण इथं दिलेले, पण काही प्रॉब्लेम नाही, हे नोट्ससाठी मी एकदाच बनवून घेतो, नंतर ते परत त्या गोष्टी होऊन जातात, त्याच्यापेक्षा डायरेक्टली एकदाच मी बनवून घेतो त्या गोष्टी। तर बघू चला काय, राईट प्रोग्राम टू चेक वेदर अ नंबर इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो, असं एक सिम्पल क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला, आणि तुम्हाला हे चेक करायचं आहे की जो आपला नंबर आहे हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का काय झिरो आहे। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय सांगितलं मी, आउटपुट स्क्रीनला इमेजिन करायचं। काय आउटपुट स्क्रीनला इमेजिन करायचं, जसं की आउटपुट स्क्रीनला काय मेसेज येईल, एंटर अ नंबर असा मेसेज टाकला, समजा एंटर अ नंबर, तुम्ही एखादा नंबर सांगला समजा 2, तर 2 टाकल्यानंतर तुमचा नंबर काय रे पॉझिटिव्ह, मग मला असा मेसेज दिसला पाहिजे पॉझिटिव्ह नंबर असा मेसेज दिसला पाहिजे, काय पॉझिटिव्ह नंबर असा मेसेज दिसला पाहिजे। जर इथं -2 टाकलं तर मला काय दिसलं पाहिजे, इथं डायरेक्टली निगेटिव्ह नंबर असा मेसेज दिसला पाहिजे। आणि जर मी इथं 0 टाकला तर मला काय दिसलं पाहिजे, 0 डायरेक्टली असा मेसेज दिसला पाहिजे, काय 0 असा मेसेज दिसला पाहिजे। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं, कोणताही प्रोग्राम दिसतो सगळ्यात पहिले तुम्हाला इमेजिन काय करायचे, त्याची आउटपुट स्क्रीन कशी असेल, काय आउटपुट स्क्रीन कशी असेल, त्या आउटपुट स्क्रीनच्या बेसिसवर आपण काय करू, सगळ्यात पहिलं मला सांगा युजर कोणी इनपुट घ्यायचं आहे, ते इनपुट घेण्यासाठी कोणतं फंक्शन आहे, ते आपलं इनपुट नावाचं एक फंक्शन आहे, काय इनपुट नावाचं एक फंक्शन आहे। आता मला जो मेसेज द्यायचा आहे तो कुठं पास करतो मी, ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून इनपुट नावाच्या फंक्शनमध्ये काय करतो, डबल कोट्समध्ये एंटर दी नंबर असा मेसेज पास करून देतो। आणि मी काय सांगितलेले, इनपुट जे पण इनपुट तुम्ही देता ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये राहतं, त्याचा टाईप काय असतो रे, ऑलवेज तुम्ही नंबर टाका किंवा टेक्स्ट टाका, त्याचा ऑलवेज टाईप काय असतो, स्ट्रिंग टाईप असतो। पण जर तुम्हाला हे डिनोट करायचं, हा नंबर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह काय नंबर तुम्हाला डिनोट करायचं, त्याची टाईप कास्टिंग करावं लागेल आपल्याला। आणि टाईप कास्टिंग कशी केली मी, इंट आणि पूर्ण इनपुट घेऊन काय केलं, जे आपलं इनपुट जे फंक्शन आहे ते काय केलं, इंट फंक्शनमध्ये पास करून दिलं, तर याचा टाईप काय झाला रे, चेंज झाला। आधी स्ट्रिंग होता, आता कन्वर्ट होऊन कशामध्ये झाला, इंटिजरमध्ये झाला, आणि तो स्टोअर कुठं झाला, आपला नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला। मग नंतर पुढं काय येतं, सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, आपल्याला कंडिशनच्या बेसिसवर जर पॉझिटिव्ह नंबर टाकला तर आपल्याला काय, पॉझिटिव्ह म्हणजे काय असतो, तो नंबर ग्रेटर दॅन काय असतो, 0 असतो। निगेटिव्ह म्हणजे काय, तो नंबर काय लेस दॅन 0 असतो, आणि 0 म्हणजे 0। तर आपल्याला 3 कंडिशन माहिती आहे, आणि 3 कंडिशन जेव्हा मल्टिपल कंडिशन आपल्याला यूज करायची असेल, 2 असेल तर काय येस आणि नो मध्ये असेल तर डायरेक्टली काय इफ आणि एल्स यूज करतो। पण आता काय मल्टिपल पॉसिबल कंडिशन आपल्याला जर काय करायचे, दाखवायचे, त्याच्यासाठी आपण काय करतो, एक म्हणजे इफ, एलिफ आणि एल्स अशा 3 गोष्टींचा यूज करतो। काय करतो, इफ, एलिफ आणि एल्स अशा 3 आपण म्हणू शकतो कंडिशनल स्टेटमेंटचा यूज करतो। इफ म्हणजे काय, जर पहिली कंडिशन तुमची ट्रू झाली, जर नम ग्रेटर दॅन 0 असेल तर मला मेसेज काय द्यायचा आहे, पॉझिटिव्ह नंबर म्हणून मेसेज द्यायचा आहे। काय मेसेज द्यायचा मला, पॉझिटिव्ह नंबर म्हणून मेसेज द्यायचा आहे। जर इफ वाली कंडिशन काय झाली, फॉल्स झाली, काय झाली, फॉल्स झाली, आणि तुम्हाला माहिती इफचा स्कोप कसा आहे रे,
कोलनच्या नंतर तुम्ही टॅब देऊन जितके स्टेटमेंट लिहिशाल तितके स्टेटमेंट काय त्या इफच्या ब्लॉकमध्ये असेल, त्याचं स्कोप कुठपर्यंत असेल, स्पेस देऊन तुम्ही जेवढे स्टेटमेंट देशाल तेवढ्या ब्लॉकमध्ये आपल्या असेल. एलिफ नंतर काय, हे जर स्टेटमेंट रॉंग झालं तर दुसरी कंडिशन आपली काय ती पण चेक करावं लागेल ना. अशा 3 कंडिशन चेक करायच्या. दुसऱ्या कंडिशन चेक करण्यासाठी तुम्ही परत इफ स्टेटमेंट पण लिहू शकता. पण पायथॉन प्रोग्राममध्ये काय आलं आपलं एलिफ किंवा याला एल्स इफ पण आपण म्हणू शकतो. एलिफ म्हणजे काय, इथं दुसरी कंडिशन तुम्ही पास करशाल. जर तुमचा नंबर <0 असेल तर तुम्ही काय प्रिंट करशाल रे, निगेटिव्ह नंबर असा मेसेज प्रिंट करशाल. तुम्ही म्हणशाल सर या दोन्ही जर रॉंग असल्या म्हणजे कोणती राहील, एल्स. म्हणजे दोन्ही पण रॉंग असल्या किंवा दोन्ही पण आन्सर काय आलं तिथं फॉल्स आलं म्हणजे कोणता ब्लॉक चालेल आपला, एल्सवाला ब्लॉक चालेल. इथं ब्लॉकसाठी कर्ली ब्रॅकेट मेन्शन करण्याची गरज आहे का, अदर लँग्वेज सारखं नाही. तुम्हाला काय, तुम्ही त्याच्यानंतर टॅब देऊन स्पेस देऊन त्या एल्सच्या नंतर कोलनच्या नंतर तुम्ही जेवढ्या गोष्टी लिहिशाल ते काय त्या स्पेसिफिक ब्लॉक स्पेसिफिक स्टेटमेंटच्या स्कोपमध्ये आपल्या येतील. आलं ना. तर याचा स्कोप याच्यामध्ये काय, एल्स हे दोन्ही जर रॉंग झाले म्हणजे कोणता मेसेज मला दिसणार आहे, 0 माझा मेसेज दिसणार आहे. आलं ना. तर सिम्पली काय याला आपण इम्प्लिमेंट करून बघू. काय इम्प्लिमेंट करून बघू. आलं ना. तर सिम्पली काय करतो मी, इथं जातो, आपला जो व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे त्याला ओपन करून घेतो. आता याच्यामध्ये काय सगळ्यात पहिलं मला फोल्डर ओपन करायचं आहे. तर काय केलं, इथं गेलो मी, ओपन फोल्डर असा मेसेज आला. आणि फोल्डर कोणतं ओपन करायचं, मला पायथॉन नावाचं जे मी बनवलेलं आहे त्याला ओपन केलं, सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आपला डे काय, आज 7th डे, काय डे 7th. इथं काय केलं मी, SEVEN7.py नावाने एक फाईल सेव्ह केली. याच्यामध्ये काय करतो आता मी पूर्ण कोड आपला लिहितो. काय पूर्ण कोड आपला लिहितो. याला काय करतो रे मी थोडंसं या साईडला करून घेतो. सगळ्यात पहिले काय सिम्पली एक लाईन, कोणती पण फाईल बनवली सगळ्यात पहिली एक सिम्पल प्रोग्राम यूज करायचा, तो म्हणजे हॅलो आपला काय एक रन करून बघायचा. रन केलं, हॅलो आपला आउटपुटमध्ये येते की नाही ते चेक करून घ्यायचं. मग नंतर आता आपल्याला काय करायचं, ज्याची गरज नाही ना तो काढून टाकायचा. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मला काय घ्यायचं, युजरकडून एक इनपुट घ्यायचं. काय घ्यायचं, इनपुट घ्यायचं. आणि ते इनपुट कुठं स्टोअर करायचं, मला नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये. पण आता युजरकडून जे इनपुट घ्यायचं ते काय, मला नंबर घ्यायचा आहे. पण युजरकडून रन टाईमला जर तुम्हाला इनपुट घ्यायचं आहे, तुम्ही जर काय केलं तिथं डायरेक्टली मी असं लिहिलं इनपुट. इथं मॅसेज दिला मी एंटर दी नंबर असा मेसेज लिहिला म्हणजे काय रे, एंटर दी नंबर असा मेसेज लिहिला म्हणजे काय, हे आता जे इनपुट येणार आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये येईल, स्ट्रिंग फॉर्ममध्ये येईल. काय स्ट्रिंग फॉर्ममध्ये येईल. मग मला आता याची काय करावं लागेल, टाईप चेंज करावं लागेल. कारण मला काय हा नंबर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे चेक करायचं आहे. त्याचं टाईप चेंज केला मी. काय केलं, इंटिजर फंक्शनमध्ये तो इनपुट जो मेसेज आहे तो ॲज इट इज पास केला. कशामध्ये, इंट नावाच्या फंक्शनमध्ये. कुठं पास केला मी, इंट नावाच्या फंक्शनमध्ये ॲज इट इज मी पास करून दिला एंटर दी नंबर असा मेसेज. काय केलं, एंटर दी नंबर. काय असा मेसेज मी इथं प्रिंट करून दिला. काय केलं, असा मेसेज मी इथं प्रिंट करून दिला. आता मला काय करायचं आहे, एंटर दी नंबर असा मेसेज दिल्यानंतर मला काय करायचं आहे, याला टाईपकास्ट करून कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मला याचा टाईप चेंज करायचा आहे. एंटर दी नंबर असा मेसेज टाईप चेंज करायचा. जो स्ट्रिंगमध्ये त्याला चेंज करून कशामध्ये केलं मी, इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. का, कारण की जो पूर्ण मेसेज इनपुटवाला जो आपण इन जनरल देतो त्याला काय कशात पास केलं मी, इंट नावाच्या मेसेजमध्ये इंट नावाच्या फंक्शनमध्ये पास करून दिलं. आणि तुम्हाला माहिती आहे फंक्शन कसे असतं ते. त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे, मला जो पण नंबर तुम्ही देशाल, इनपुट देशाल, ते रिसीव्ह होईल नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर होईल. त्याच्यानंतर काय करायचं, इफ नंतर काय करायचं मला, जर तुमचा नम 2 राऊंड ब्रॅकेटमध्ये देऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, तुम्ही डायरेक्टली जरी विदाउट ब्रॅकेट जरी दिल्यानंतर तरी काय प्रॉब्लेम नाही. आलं त्यांना. नम <0 असेल आणि त्याच्यानंतर काय करतो रे आपण, कोलन देतो. आणि कोलन दिल्यानंतर तुम्हाला काय एंटर दाखल्यानंतर हा जो स्पेस आहे ना, जेवढे त्याच्यानंतरचे जेवढे स्पेस दिले राहतील ते सगळे काय ह्या इफ स्टेटमेंटच्या ब्लॉकमध्ये आपले येतात. माहिती ना, टॅब स्पेस आपल्याला द्यावा लागतो, इंडेंटेशन द्यावं लागतं. जोपर्यंत इंडेंटेशन देत नाही तोपर्यंत या ब्लॉकचं मानलं जातं त्याला नाही. म्हणून आपल्याला काय द्यावं लागतं, इंडेंटेशन तिथे द्यावं लागतं. इंडेंटेशन जेवढे स्टेटमेंट इंडेंटेशनच्या खाली येतील, सेम इंडेंटेशनच्या खाली येतील, ते काय आपले काय मानले जातील, त्याला मानलं जाईल की ही इफ स्टेटमेंटच्या ब्लॉकमध्ये आहे. काय इफ स्टेटमेंटच्या ब्लॉकमध्ये आपलं आहे. आलं त्यानं. आता मी इथं काय केलं, जर माझा नंबर <0 असेल म्हणजे काय नंबर आहे रे, माझा नंबर आहे पॉझिटिव्ह. मी इथं काय केलं, प्रिंट पॉझिटिव्ह नंबर असा मेसेज दिला मी. काय पॉझिटिव्ह नंबर
असा मेसेज देऊन दिलं. काय केलं? पॉझिटिव्ह नंबर असा मेसेज देऊन दिलं. अदरवाईज काय आहे? अदरवाईज आता जर इथे स्टेटमेंट लिहिण्याची गरज आहे का मला? नाही. माझा आता काय हा स्पेस मला काढून टाकावा लागेल, नाही तर माझा एलिफ पण कशाचा पार्ट समजला आहे? याचाच पार्ट समजलं आहे. म्हणून मी यातील स्पेस काढून टाकला. थोडं खाली आलो मी एलिफ, कारण की काय मला मल्टिपल कंडिशन द्यायचं आणि एलिफमध्ये काय प्लस केलं मी, जर नम लेस दॅन 0 असेल तर काय असेल रे? नम लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह नंबर. तिथं मेसेज काय दिला मी? प्रिंट निगेटिव्ह नंबर. त्याच्यानंतर काय मी परत इकडं आलो एल्स कोलन आणि त्याच्यानंतर एक एंटर दाबला तर स्पेस नाही सोडला तर काय होईल? एल्स ब्लॉकमध्ये मानलं जाईल का त्याला? नाही, एरर येईल तिथं. मग आपल्याला काय एक इंडेंटेशन स्पेस देऊन इथं काय करायचं? मला इंडेंटेशन स्पेस देऊन इथं मला द्यायचं प्रिंट 0 असा मेसेज प्रिंट करायचा. काय करायचं? 0 असा मेसेज मला द्यायचं. काय द्यायचं? 0 असा मेसेज द्यायचा. समजलं? आता मी काय केलं? इथं गेलो मी टर्मिनलमध्ये गेलो. इथं काय केलं? पायथॉन मी काय केलं? पायथॉन 7.py केल्यानंतर काय आपला हा मेसेज आला जो इनपुटसाठी मेसेज आहे तो काय लाईन नंबर 1 मध्ये जो लिहिलेलं आहे तिथं काय करतो? वेट करतोय. लाईन नंबर 1 मध्ये जी लाईन लिहिली त्याच्यासाठी काय करतो? वेट करतोय जोपर्यंत मी कोणता नंबर इथे टाकत नाही. जसं मी इथं नंबर काय टाकला? नंबर इथे टाकला मी 2 नंबर टाकला म्हणजे काय रे? हा नंबर रीड होईल आणि रीड होऊन इथे चेक होईल काय 2 ग्रेटर दॅन 0 आहे का? हा तर माझा मेसेज काय झाला? पॉझिटिव्ह नंबर प्रिंट झाला. का पॉझिटिव्ह नंबर प्रिंट झाला? कारण हा इफ स्टेटमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे काय पॉझिटिव्ह नंबर, ही कंडिशन ट्रू झाली म्हणजे स्टेटमेंट कोणतं प्रिंट होणार आहे आपलं? जे इफच्या स्कोपमध्ये कोणतं स्टेटमेंट आहे? हे पॉझिटिव्ह नंबर. म्हणून आउटपुटमध्ये काय आलं माझं? पॉझिटिव्ह नंबर असा मेसेज आला ना. परत मी काय केलं? 7.py केलं आणि -2 दिलं. -2 म्हणजे आता इथे चेक होईल काय -2 ग्रेटर दॅन 0 आहे का? नाही. म्हणजे ही कंडिशन काय झाली? फॉल्स. म्हणजे इफमधलं स्टेटमेंट प्रिंट होणार आहे का आपलं? नाही. आता कसलं पुढच्या ब्लॉकला जाईल. पुढचा ब्लॉक कोणता आहे आपला? एलिफ. काय -2 लेस दॅन 0 आहे का? हो आहे. म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली. म्हणजे कोणतं स्टेटमेंट प्रिंट होईल आपलं? निगेटिव्ह नंबर. हे आपलं आउटपुटमध्ये दिसेल. इथं बघा निगेटिव्ह नंबर आपल्याला आउटपुटमध्ये दिसलं. मग अजून एकदा मी काय करतो? याला रन करतो. रन केलं काय? एंटर दी नंबर काय टाकलं मी? 0 नंबर टाकला. 0 टाकला म्हणजे काय रे? आता हे दोन्ही पण 0 ग्रेटर दॅन 0 आहे का? नाही. कंडिशन फॉल्स झाली. इथं 0 लेस दॅन 0 आहे का? नाही. कंडिशन फॉल्स झाली. म्हणजे कोणता ब्लॉक चालला आपला? एल्सवाला ब्लॉक चालला आणि एल्सवाल्या ब्लॉकमध्ये काय 0 आहे म्हणून आउटपुटमध्ये काय आलं माझं? 0 हे आउटपुट आलेलं आहे. काय 0 आपलं आउटपुटमध्ये आलेलं आहे. तर हे झालं काय आपलं? हे झालं आपला सिम्पलचा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मी इथे तुम्हाला दिलेला आहे. आलं ना. याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता किंवा माझ्यासोबत टाईप करत असेल तर अजून गोष्ट चांगली आहे. आलं ना. हा झाला पहिला क्वेश्चन. ही बेसिक लेवलचे क्वेश्चनच आधी संपवते मी. एक दुसरा क्वेश्चन आहे, हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा मुलांना हा जमत पण नाही इनिशियल लेवलला. का? कारण त्यांना कंडिशनच माहीत नसतं. काय कंडिशनच माहीत नसतं की कसं वर्क आपलं करणार आहे, काय कसं आपलं काम करणार आहे हे यांना माहीतच नसतं. तो राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर लीप इयर ऑर नॉट. मला सांगा लीप इयर म्हणजे काय असतं? इथं बघून तुम्ही सांगून देशाल लीप इयर काय आहे, पण मला ॲक्च्युअलमध्ये लीप इयर काय असतं राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर लीप इयर ऑर नॉट. म्हणजे लीप इयर आहे की नाही हे मला सांगायचं आहे. तर लीप इयर म्हणजे काय? असं इयर ज्याच्यामध्ये काय 366 डेज असतात. इन जनरल एका इयरमध्ये किती डेज असतात? 365 डेज असतात. पण एक लीप इयर म्हणजे काय? त्याच्यात 366 डेज असतात. आणि कोणत्या महिन्यामध्ये जास्त दिवस राहतात? फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 असे व्हॅरी करतात. त्याच्यामुळेच काय इयरच्या नंबरमध्ये काय तुम्हाला नंबर ऑफ डेजमध्ये काय डिफरन्स तिथं तुम्हाला दिसतो. आलं ना. तर असे कोणते इयर आहे? मग सगळ्यात पहिलं मला ते आउटपुट स्क्रीनला इमेजिन करा. आउटपुट स्क्रीनमध्ये काय येईल? आउटपुट स्क्रीनमध्ये बघितलं तर एंटर दी नंबर असा मेसेज मला दिसेल. आउटपुटमध्ये काय दिसेल? एंटर दी इयर असा मेसेज दिसेल. मग ते इयर मी टाकलं 2024 आपलं काय इयर आलं. समजा काय आलं? 2024 आपलं इयर आलं. आता इथं मेन 2 कंडिशन असतात. इयर म्हणजे तुमचं इयर 2024 जर तुम्ही मॉड 400 केलं. मॉड 400 म्हणजे काय? तुम्ही 400नी काय केलं? 2024ला डिवाइड केलं.
तर हा कम्प्लिटली जर डिवाइड झाला म्हणजे त्याचा रिमाइंडर जर 0 आला, ऑर म्हणजे काय, ही कंडिशन जरी तुमची ट्रू झाली त्याच्यासोबतच तुमची अजून एक कंडिशन आहे, जर 400 कम्प्लिटली डिव्हिजिबल होतं. मग बघू आपण 400 कम्प्लिटली होतं का डिवाइड. 4×5 किती होईल, 2000. इथं काय उरल मग माझं 2000, इथं 24 उरल. मग इथं 4×24 म्हणजे काय 24 आपले 0 देऊन काय इथं ऑलमोस्ट 0 आपला येऊनच लागेल. काय 0 आपला इथं येऊनच लागेल. म्हणजे आपण काय कम्प्लिटली आपला डिव्हिजिबल होते. म्हणजे 2024 मॉड 400 जर केलं तर इक्वल टू 0 येतं आहे ना. हो येतं आहे. म्हणजे ही कंडिशन काय झाली माझी ट्रू झाली. आणि ऑरमध्ये काय असतं रे, एक जरी ट्रू झालं म्हणजे काय, कारण दोघांमध्ये काय ऑर आहे. पण त्यासोबतच तुम्हाला हे चेक करायचं आहे, जर अजून एक असं होऊ शकतं, जर तुमचं इयर म्हणजे की 2024ला मी काय केलं 4नी जर डिवाइड केलं तर ऑब्वियसली 0 येणारच आहे. काय येणार आहे, ऑब्वियसली आपलं 0 येणारच आहे. 4×5 = 20. नंतर काय इथं 24 उरले ना 0 आणि हा 24, 4×24 म्हणजे काय आलं 0. तर ही कंडिशन ट्रू होती. जर तुमचं 4नी डिवाइड होत असेल त्यासोबतच तुमची अजून एक कंडिशन तिथं लागेल आणि ती कंडिशन काय पाहिजे, ट्रूच पाहिजे. तरच काय ही पूर्ण ब्रॅकेट काय होणार आहे आपलं ट्रू असं कन्सिडर केलं जाईल. म्हणजे जर तुमचं इयर 2024 4नी तुमचं कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल म्हणजे त्याचा रिमाइंडर काय येत असेल 0 येत असेल. आणि त्याच्यासोबतच तुमचं इयर हे 100नी काय कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही झालं पाहिजे. काय तुमचं इयर हे 100नी कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही झालं पाहिजे. इयर मॉड 100 नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय तुमचं कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही झालं पाहिजे. तर तेव्हा काय असेल तुमचं ते इयर काय असेल, लीप इयर असेल. काय तेव्हा ते इयर काय असेल, लीप इयर असेल. फक्त काय ही कंडिशन माहीत पाहिजे. पहिली कंडिशन काय आहे की तुमचं इयर मॉड 400 केल्यानंतर म्हणजे तुम्ही 400नी एखाद्या इयरला केलं, तो जर कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल, कम्प्लिटली टू डिवाइड होत असेल तर त्याचा रिमाइंडर काय येईल, ऑब्वियसली 0 येईल. ही पहिली कंडिशन आहे. किंवा दुसरी कंडिशन ऑर आहे इथं बघ, ऑर त्याच्यासोबतच तुमचं इयर मॉड 4 केल्यानंतर इक्वल टू 0 येत असेल तेव्हा तुमचं काय. आणि तर त्याच्यासोबत अजून एक गोष्ट ट्रू पाहिजे, ती म्हणजे काय इयर मॉड 100 नॉट इक्वल टू 0 म्हणजे तो 100नी डिवाइड नाही झाला पाहिजे. तर अशा 2 कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या लीप इयरच्या प्रोग्रामसाठी किंवा तुम्हाला माहीत पाहिजे. आलं ना. तर सिम्पली काय करायचं ही कंडिशन जी बनलेली ती कशामध्ये टाकून द्यायची, फक्त इफच्या स्टेटमेंटमध्ये टाकून द्यायचे आणि दिस इयर इज लीप इयर असा मेसेज द्यायचा. अदरवाईज एल्समध्ये काय टाकायचं, इयर इज नॉट लीप इयर असा मेसेज देऊन द्यायचा. आलं ना. तर हे झालं लीप इयरचा सिम्पल प्रोग्राम. आणि लीप इयरच्या प्रोग्राममध्ये आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला मी समजवलेलं आहे. आता याला इम्प्लिमेंट करून बघू. हे झालं आहे तुमचं. याला मी इथून काढून टाकतो. काय तुम्ही माझ्यासोबत टाईप करत राहा. याला मी काय सोल्युशन जसं PDF मध्ये दिलेलेच आहे, पण तरी पण तुम्ही काय करा, याला माझ्यासोबतच टाईप करायचा प्रयत्न केला. मी काय केलं, एक नम नावाचं एक काय केलं व्हॅरिएबल बनवलं. युजरकडून नंबर आपल्याला पाहिजे तेव्हाच आपण त्याला डिवाइड मल्टिप्लिकेशन ॲरिथमॅटिक ऑपरेटर त्याच्यावर अप्लाय करू शकतो. म्हणून त्याला टाईप कास्ट करावं लागेल. कारण इनपुट जो पण फंक्शन घेतो त्या ॲज ए काय स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच तो कन्सिडर करतो. इथं काय दिलं मी, इनपुट काय मेसेज दिला, एंटर दी इयर असा मेसेज दिला मी. काय एंटर दी इयर असा मेसेज दिला. हा इयर जो मेसेज आपला आलेला आहे त्याला काय करायचं, तो मेसेज आपला आला त्याला टाईपकास्ट केलं इंटिजरमध्ये आणि इंटिजरमध्ये आल्यानंतर तो कुठं स्टोअर झाला, नम नावाच्या व्हॅरिएबलमध्ये. किंवा त्याला मी व्हॅरिएबलचं नाव पण काय देतो, इयर देतो. काय देतो, इयर आपलं देतो. म्हणजे तुम्ही जास्त रिलेट त्याला करू शकत. नंतर मी काय सांगितलं होतं, पहिली कंडिशन काय होती, जर आपलं इयर काय झालं मॉड 400 केलं मी, काय मॉड 400 केलं आणि इक्वल टू जर तो 0 आला, काय आला इक्वल टू काय आला 0 आला. आणि त्याच्यानंतर मी काय दिलं होतं, याच्यासोबतच याला पहिलं काय केलं मी, एका ब्रॅकेटमध्ये टाकलं. कशाला, याला एका ब्रॅकेटमध्ये टाकून दिलं. आणि त्याच्यासोबतच मी काय केलं, क्यूवा ऑर म्हणजे काय क्यूवा. दुसरी कंडिशन काय होती, इयर तुमचं काय मॉड 4 केलं तर इक्वल टू जर 0 येत असेल तर त्यासोबत अजून एक कंडिशन आपली काय पाहिजे, ट्रू पाहिजे.
अँड इयर काय मॉड 100 काय इयर मॉड शिफ्ट दाबून मॉड 100 इज नॉट इक्वल टू 0. जेव्हा असेल तेव्हाच तुमचं काय या दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू झाली, जर ते इयर कम्प्लिटली 400ने डिव्हिजिबल झालं आणि त्याच्यासोबतच किंवा नाही झालं समजा, तर दुसरी कंडिशन काय, तर तुमचं 4ने कम्प्लिटली डिव्हिजल होत असेल तर त्यासोबत अजून एक कंडिशन ट्रू पाहिजे की ते 100ने डिवाइड नको व्हायला, काय 100ने ते कम्प्लिटली डिव्हिजल नको व्हायला. आलं ना. तर याच्या बेसिसवर आपल्या GFGवर क्वेश्चन पण आहे, तुम्ही ट्राय पण करू शकता. लीड कोड वगैरे तुम्हाला पुढे DSA वगैरे शिकायचं तर त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे, तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पण तुम्ही हा क्वेश्चन करू शकता, काहीच त्याच्यामध्ये अवघड नाही. तर काय ही कंडिशन या दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू झाली तरी तुमचं काय प्रिंट दिस इयर इज लीप इयर, याला काय मॅसेज देईल मी लीप इयर असा मॅसेज देऊन देईल, काय लीप इयर असा मॅसेज देईल. अदरवाईज काय रे, अदरवाईज इथं दोनच आहे ना, येस ऑर नो, लीप इयर आहे किंवा नाही, म्हणजे तुम्ही काय इफ एल्स डायरेक्टली यूज करू शकता, काय डायरेक्टली इथे यूज करू शकता. इथं चुकी काय झाली, इथं चुकी ही झाली की आपण इन जनरल जसं बाकीच्या लँग्वेजमध्ये काय करतो ब्रॅकेट देतो तसेच ब्रॅकेट मी इथं दिले तर एरर आपलं आलं असतं. नंतर काय एल्स कोलन इथं काय प्रिंट नॉट लीप इयर, काय नॉट लीप इयर असा मॅसेज मला द्यायचा, नॉट लीप इयर आला. तर हा झाला तुमचा काय प्रोग्राम. याला सिम्पली तुम्ही काय करा रन करा. इथं काय करतो मी, इथं जातो टर्मिनलला जातो, टर्मिनलला गेल्यानंतर मला काय करायचं आहे, याला या फाईलला रन करायचं 7.py. एंटर द इयर हा सिम्पल मला काय आउटपुटमध्ये दिसलं. इयर टाकलं मी 2024 टाकलं, तर 2024 काय लीप इयर आहे कारण ते 400ने काय होते कम्प्लिटली डिव्हिजल होते, आपण ते चेक केलं. पण तेच जर मी टाकलं 2025 तर याच्यामध्ये बघा इट नॉट लीप इयर, बघा तुम्ही फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असते, हे काय नॉट लीप इयर तुमचं इथे चाललेलं आहे. आलं ना. तर हा झाला सिम्पली लीप इयरचा प्रोग्राम. तिथं फक्त काय कंडिशन तुम्हाला माहिती पाहिजे, बाकीचं सर्व गोष्टी काय इझी आपल्या इथे आहे. आलं ना. तर झालं इफ एल्सचा दुसरा क्वेश्चन. त्याच्यानंतर अजून कोणता क्वेश्चन आहे नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे, नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे की ॲक्सेप्ट मार्क्स अँड डिस्प्ले ग्रेड युजिंग इफ एल्स. आता हा क्वेश्चन मी मागच्या लेक्चरमध्येच घेतलेला आहे, तर आपण हा क्वेश्चन आता इथं घेत नाही, तुम्ही याचं सोल्युशन बघून घ्या. तसं मी मागच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला टाईप करून दाखवलेला हा कोड, त्याच्यामुळं मी इथे आता टाईम इथं जास्त वेस्ट करत नाही. नवीन क्वेश्चनकडे आपण जास्त फोकस करू शकू, काय नवीन क्वेश्चनकडे जास्त फोकस आपण करू शकू. आलं ना. तर त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपला आहे ॲक्सेप्ट मार्क्स नंतर पुढचा जो आहे लार्जेस्ट वन, हा पण क्वेश्चन आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्ही काय करा एकदा ट्राय करा. तसं मी होमवर्कमध्ये पण तुम्हाला दिलेलं होतं, काही जणांनी मला होमवर्कचा फोटो काढून सेंड पण केला. खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही अशी प्रॅक्टिस करता आणि यूट्यूब आपलं कम्युनिकेशन असं असताना सुद्धा तुम्ही माझ्यासोबत इंटरॅक्ट करताय आणि ते सोल्युशन मला सेंड करताय. खूप जास्त मला हे वाटतं की म्हणजे मुलं करताय काम करताय, जे काम करताय त्यांना नक्कीच काय याचं फळ जरूर मिळेल. आलं ना. की 3 नंबरला ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यामधून कोणता ग्रेटर आहे हे तुम्हाला प्रिंट करायचं आहे. तर हा एक क्वेश्चन पण एक इझी आहे. नंतर अजून एक क्वेश्चन होता की चेक इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 and 5. म्हणजे की तुम्हाला चेक करायचं आहे की इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 आणि 5 असा नंबर तुम्हाला फाइंड करून द्यायचा आहे की तो 3नी पण काय होईल कम्प्लिटली डिव्हिजल होईल. तुम्ही जो नंबर टाकशाल तो काय 3नी पण कम्प्लिटली डिव्हिजल झाला पाहिजे आणि त्यासोबतच काय 5नी पण कम्प्लिटली डिव्हिजल झाला पाहिजे. असा कोणता नंबर आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय दोघांनी पण झाला पाहिजे. इथं बघा अँड दिसतोय, म्हणजे दोन्ही कंडिशन काय पाहिजे ट्रू पाहिजे. जेव्हा 2 कंडिशन आपल्याला एकाच टायमिंगला चेक करायचं असेल तेव्हा काय यूज करतो रे आपण डायरेक्टली अँड लॉजिकल अँड ऑपरेटरचा यूज करतो. काय लॉजिकल अँडचा यूज करतो आणि लॉजिकल अँड पायथॉनमध्ये कसं लिहितो डायरेक्टली आपण अँड म्हणून डायरेक्टली लिहून देतो. एंटर दी नंबर, युजरकडून एक नंबर घ्यायचा आणि जसं आपण इवन आणि ऑडमध्ये करत होतो, जसं मी 15 टाकला तर 15 पहिला चेक होईल. 15 mod 3 केल्यावर इक्वल टू 0 येतं आहे का, म्हणजे मी 3नी काय केलं 15ला डिवाइड केलं तर 3 5 15, म्हणजे इथे रिझल्ट काय आला माझा 0, रिमाइंडर काय आला 0. आणि त्याच्यासोबतच अँड मला हे चेक करायचे की जो 15 आहे तो काय 5नी डिवाइड होतं का, 5 त्रिक 15 हो होतं आहे, तर माझा रिझल्ट काय आला 0. तर जेव्हा आपला 0 येतो मग तिथं चेक होईल की 15 mod 3 केल्यानंतर इक्वल टू 0 येतं का, हो. नंतर 15 mod 5 इक्वल टू 0 येतं का, हो.
म्हणून ही कंडिशन जर ट्रू झाली, ही कंडिशन पण त्याच्यासोबत ट्रू झाली, तर दोन्ही कंडिशन जेव्हा ट्रू होता तेव्हा रिझल्ट काय येतो आपला, अँडमध्ये रिझल्ट काय येतो, ट्रू अँड ट्रू. रिझल्ट काय येतो आपला, ट्रूचा आपला रिझल्ट येतो. काय ट्रू अँड ट्रूचा रिझल्ट काय येतो, ट्रूचा आपला रिझल्ट येतो. प्रिंट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 and 5 असा डायरेक्टली मला काय मॅसेज तिथे दिसतो. अदरवाईज काय, जर डिवाइड नसेल होत दोघं पण एकाच टायमिंगला तर नॉट डिव्हिजिबल बाय बोथ 3 and 5. म्हणजे दोघींमधली एक जरी कंडिशन, म्हणजे एखादा नंबर आहे, तुम्ही काय टाकलं समजा 9 टाकला, 9 नंबर टाकला, 9 mod 3 केला इक्वल टू 0 येईल का, हो येईल. 3 3 जा 9. पण तुम्ही जर 9 mod 5 केलं तर इक्वल टू 0 होईल का, नाही. कारण की इथं काय दिलेलं आहे, असा नंबर तुम्हाला पाहिजे की जो काय 3नी पण तुमचा कम्प्लिटली डिव्हिजल झाला पाहिजे आणि 5नी पण झाला पाहिजे. पण तो एक काय होतं, 3 ने होते पण 5 ने होतोय का, नाही. म्हणून काय 9 हा आपल्याला काय दिलं, नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 and 5 असा मेसेज आपल्याला दिसते. सिम्पली काय करायचं आहे, याला इम्प्लिमेंट करून दाखवतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5 आहे, 2 क्वेश्चन त्याच्यामधले आधीचेच होते, पण एक प्रॅक्टिस सेक्शन म्हणून मी एक टाकून देत असतो की तुम्ही नंतर PDF जेव्हा उघडून बघशाल तेव्हा अजून एकदा ट्राय करशाल. आलं ना. तर एक काय करतो मी, एक मेसेज देतो, एक नम नावाचं एक व्हेरिएबल घेतो, इथं इंट नावाचं एक फंक्शन घेईल, कारण मला इनपुट घ्यायचं आहे युजरकडून, आणि इनपुट कसं असतं स्ट्रिंगमध्ये असतं, त्याला कन्वर्ट करावं लागतं आपल्याला. मग इनपुट काय केलं मी, इथं मेसेज दिला एंटर दी नंबर किंवा एंटर अ नंबर असा मेसेज मी दिला. कसे पण देऊ शकता तुम्ही. ही कॅप्स लॉककडून दाबून गेलं म्हणजे एंटर अ नंबर, आलं. एंटर अ नंबर असा मेसेज दिला. तो जो नंबर येईल तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये राहतो, त्याला कन्वर्ट करून कशामध्ये केलं, इंटिजर फंक्शनमध्ये पास केल्यामुळे काय झालं, तो कन्वर्ट कशामध्ये झाला, तो कन्वर्ट झाला आपला इंटिजरमध्ये. आता मला चेक काय करायचं आहे, मला चेक करायचं आहे की आपला नंबर हा असा नंबर पाहिजे तुम्हाला की जो 3नी पण कम्प्लिटली डिव्हिजिबल व्हायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच तो 5नी पण कम्प्लिटली डिव्हिजिबल झाला पाहिजे, असे नंबर तुम्हाला प्रिंट करायचे. तर असे कोणते कोणते नंबर आहे तर आपण बघू एक एक करून. आता ते आपल्याला व्हॅल्यू दिसेल. नम मॉड काय केलं, 3 केल्यानंतर इक्वल टू काय आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे. आणि त्यासोबतच तो, कारण दुसरी पण एका टायमिंगला दोघांची पण कंडिशन तुम्हाला चेक करायची असेल आपण काय यूज करतो, लॉजिकल अँड ऑपरेटर आपण यूज करतो. आणि तुम्हाला मी शिकवलेलं आहे ऑपरेटर्समध्ये. नंतर काय नम मॉड काय केलं, 3 नंतर काय केलं, नम मॉड 5 केलं, इक्वल टू काय 0 आहे का, हो आहे. जर या दोन्ही कंडिशन आपल्या काय असेल, ट्रू असेल तरच खालचं स्टेटमेंट चाललं. ही पण ट्रू पाहिजे, ही पण ट्रू पाहिजे. दोन्ही ट्रू असेल तरच अँडचा आन्सर माहिती आहे तुम्हाला ट्रू येतं. अदरवाईज काय येतं, या दोन्हीपैकी एक जरी फॉल्स झाली तरी आन्सर काय येतं आपल्याला, फॉल्स म्हणून येतं. मग इथं काय केलं मी, प्रिंट काय केलं की नंबर इज डिव्हिजिबल बाय बोथ 3 and 5. काय नंबर इज डिव्हिजिबल बाय बोथ 3 and 5 असं आपल्याला आउटपुटमध्ये दिसतं. अदरवाईज काय इफ नंतर दुसरं काय असू शकतं, एल्स कोलन मी इथं दिलं. आणि इथं काय मेसेज दिला मी, प्रिंट काय मेसेज दिला मी, नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय बोथ 3 and 5 असा नंबर जो, जर ही कंडिशन ट्रू असेल तर हा मेसेज प्रिंट होईल. अदरवाईज कोणता होईल, एल्सवाला ब्लॉकमधला मेसेज आपला प्रिंट होईल. आलं ना. आता सिम्पली याला काय करतो मी, एक रन करतो, टर्मिनलमध्ये जातो. इथं आपल्या फाईलचं जे नाव आहे काय, python7.py असं फाईलचं नाव टाकलं मी, एंटर दाबलं. एंटर दी नंबर काय टाकला रे मी, समजा मी पहिला नंबर टाकला 1, तर 1 ऑब्विसली काय नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय बोथ 3 and 3नी पण नाही होणार आणि 5नी पण नाही होणार. नंतर मी काय केलं, परत एक टाकलं, काय टाकलं, 15 टाकलं. तर काय 15 तुम्ही बघा 3नी पण होतं आणि 5नी पण होतं, 3नी पण होतं आणि काय 5नी पण आपला होतं. 15 डिवाइड बाय काय केलं मी, सॉरी बघा 15ला काय करायचं आपल्याला 3नी डिवाइड करायचं आहे. आणि दुसरं केलं मी 5नी पण 15ला डिवाइड केलं, तर 3 5 15 म्हणजे 0 आपला रिमाइंडर येईल. त्यासोबत 5 3 15 म्हणजे 0 आपला रिमाइंडर येईल. म्हणून इथं मेसेज काय आला माझा, नंबर इज डिव्हिजिबल बाय बोथ 3 and 5 आला देणार. असा अजून दुसरा कोणता नंबर आहे, दुसरा बघा आपण इथं टाकू. इथं काय केलं मी, तसं मागच्या लेक्चरमध्ये लॉजिक तुम्हाला सांगितलं होतं मी.
पण ज्यांनी केलं आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे, ज्यांनी नाही केलं त्यांनी ट्राय करा. इथं पण सोल्युशन घेतल्याचे मी, तरी पण तुम्ही स्वतः एकदा ट्राय करायचा प्रयत्न करा. नंबर इज डिव्हिजिबल बाय बोथ 3 and 5. 30ला जर तुम्ही 3ने डिवाइड केलं तर 3 10 30 आणि इथं काय 5 × 30 आपलं इथं आन्सर इथे येऊन लागेल. आलं ना. तर हा झाला आपला काय अजून एक क्वेश्चन. असे अजून क्वेश्चन मी टाकलेले आहे याच्यामध्ये. कोणते? प्रोग्राम टू चेक वेदर इफ अ कॅरेक्टर इज अ व्हॉवेल ऑर कॉन्स्टंट. प्रोग्राम टू चेक इफ अ कॅरेक्टर इज अ व्हॉवेल ऑर कॉन्सनंट, की आपलं हे व्हॉवेल आहे किंवा कॉन्सनंट हे आपल्याला सांगायचं. मला सांगा A to Z मध्ये व्हॉवेल्स कोणते कोणते राहतात आपले? A, E, I, O, U हे काय झाले? आपले व्हॉवेल्स झाले. किंवा कॅपिटल A to Z मध्ये पण राहू शकता. A, E, I, O, U हे काय कॅपिटल A मध्ये आपले हे व्हॉवेल्स राहू शकतात. हे जे आहे एवढेच व्हॉवेल्स. हे याच्या व्यतिरिक्त काय? त्याच्या व्यतिरिक्त सगळे काय कॉन्सनंट्स आपले राहतात. सगळेच काय राहतात? कॉन्सनंट आपले राहतात. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, एक जे कॅरेक्टर आहे ते टाकल्यानंतर आपल्याला हे सांगायचे ही कॉन्सनंट आहे की नाही, काय कॉन्सनंट आहे किंवा व्हॉवेल हे आपल्याला सांगायचे. व्हॉवेल आहे किंवा नाही आपल्याला असं प्रिंट करायचं. एक सिम्पलचा क्वेश्चन आहे. तर काय करायचं, युजरकडून मला काय घ्यायचं आहे, आउटपुट स्क्रीनमध्ये एक कॅरेक्टर घ्यायचं. मग कॅरेक्टर म्हणजे काय, एक स्ट्रिंग टाईपच झालं. तर एंटर कॅरेक्टर त्याचं टाईप काय येईल, स्ट्रिंगमध्येच येईल आणि ते CH मध्ये स्टोअर केलं. आणि मी नंतर चेक करतोय काय इफ CH इन की दिलेल्या या गोष्टीमध्ये जर असेल तर इन ऑपरेटरचा आपण यूज करतो तिथं, की तुमचं जे कॅरेक्टर तुम्ही टाकलं ते याच्यामध्ये आहे का. मग ते डायरेक्ट काय वापरलं मी, CH इन नावाचं एक ऑपरेटर वापरलं. CH इन याच्यामध्ये आहे का, आहे तर तुम्ही काय करा व्हॉवेल म्हणून प्रिंट करा आणि नंतर काय कॉन्सोनंट प्रिंट करा. या इनबद्दल थोडंसं जास्त तुम्ही एक टास्क आहे तुम्हाला. इनबद्दल काय थोडीशी माहिती तुम्ही काढा. इन कसा वर्क करतो ते तुम्ही समजून घ्या. फक्त मी काय केलं, जर तुमचं CH इन जर ते तुम्ही कॅरेक्टर टाकताय ते तुमचं याच्यापैकी असेल, याच्यापैकी कोणतंही असेल तर व्हॉवेल द्यायचं, अदरवाईज काय कॉन्सोनंट आपल्याला मेसेज द्यायचे. सिम्पली या प्रोग्रामला तुम्ही कसं करशाल, हे असे काही क्वेश्चन आहे बेसिक तुम्ही सोडून देता, पण याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे. आलं ना. तर आपलं काय करतो मी इथे VS कोड आपलं ओपन करतो. VS कोड ओपन केल्यानंतर इथं बघा की मी अर्धा पार्ट याचं शूट केलेला होतं, पण नंतर मी बघितलं की याच्यामध्ये ना काही काय मी थोडंसं याला वेगळ्या वेने करायचा प्रयत्न केला. म्हणजे आवाजाचा इश्यू आला होता आपला. तो परत आता एवढा कोड लिहिलेला आहे तरी मी एकदा समजून देतो. युजरकडून काय केलं, मी इनपुट घेतलं, एंटर दी कॅरेक्टर असं इनपुट घेतलं. ते इनपुट कुठं जाऊन स्टोअर झालं आपलं CH नावाच्या व्हेरिएबलमध्ये. नंतर मी ते चेक केलं CH इन काय की आपले जे पण काय होते, कोणते होते मी तुम्हाला सांगितलं. स्मॉल याच्यामध्ये A, नंतर काय, नंतर आपलं बघितलं तर AE, नंतर कोमा देऊन काय I, नंतर काय होतं व्हॉवेल्समध्ये, नंतर O, नंतर काय आपलं AIOU, नंतर काय कॅपिटल A, नंतर कॅपिटल E, नंतर I, नंतर काय O, नंतर काय U, AEIOU. याच्यापैकी जर कोणता पण असेल CH इन, जर याच्यापैकी कोणताही पण असेल काय, याच्यापैकी कोणता पण असेल तर तो आपला काय व्हॉवेल राहणार आहे, अदरवाईज काय राहणार आहे कॉन्सोनंट आपलं राहणार आहे. ते सिम्पली काय केलं मी, एक कॅरेक्टर येईल ते पहिले इथे चेक होईल, नंतर त्याला प्रिंट, जर ही कंडिशन ट्रू झाली तर व्हॉवेल प्रिंट होईल, अदरवाईज काय कॉन्सोनंट्स आपलं प्रिंट होणार आहे. सिम्पली मी काय केलं, इथं मी लिहिलं Python 7.py, एंटर दी कॅरेक्टर. मी इथे काय टाकलं, समजा A टाकलं, कॅपिटल A टाकलं तर ऑब्विसली कॅपिटल A म्हणजे काय आपलं व्हॉवेल आपलं राहणार आहे. सेम मी काय टाकलं इथं B टाकलं, समजा B टाकलं तर इथं काय येणार आहे कॉन्सोनंट्स आपल्या येणार आहे. Bसाठी काय आलं कॉन्सोनंट आपलं आलेलं आहे. याच्यासाठी अजून एक वे आहे, तो पण तुम्ही ट्राय करू शकता. C लँग्वेजमध्ये आपण ऑर ऑपरेटर वगैरेचा यूज करतो, पण इथं पायथॉनमध्ये CH इनचं पण आपण यूज करू शकतो. एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला इथे शिकायला मिळाली. आलं ना. तर हे झालं की व्हॉवेल आणि कॉन्सोनंट कसं आपण प्रिंट करतो. असा जर क्वेश्चन आला तुम्ही काय करा, सिम्पली हा प्रोग्राम तुम्ही दिले लिहू शकता. आलं ना. आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की सिम्पल कॅल्क्युलेटर युझिंग इफ एलिफ एल्स. तर कॅल्क्युलेटर आपल्याला करायचं आहे, पुढे जाऊन स्विच केस पण शिकणार आहे आपण. पण आता
जे ना ऑपरेटर पण युजरकडून घेणार आहे आणि त्या ऑपरेटरच्या बेसिसवर काय आपल्याला ते ऑपरेशन परफॉर्म करायचे. पुढे स्विच केसमध्ये पण याचा यूज करणार आहे. मेन स्विच केसचा जन्म इथूनच झालेला आहे. या गोष्टीमधूनच आपली पुढच्या गोष्टी आलेल्या आहे की मल्टिपल टाईम एलिप यूज करण्यापेक्षा आपल्याला असं पाहिजे की जे काय स्विच आपल्याला करून देईल. पण याच्यामध्ये काय टाईम जास्त लागत होता, स्विच केसमध्ये काय टाईम कमी लागेल. तुम्हाला स्विच केस वगैरे पुढे शिकवलंच मी. एंटर दी फर्स्ट नंबर आपला येईल फ्लोट. मग त्याला काय केलं, आता हा नंबर मला फ्लोट नंबरची ॲडिशन करायची, तर एंटर त्याला फ्लोटमध्ये कन्वर्ट केलं. एंटर दी सेकंड नंबर, त्याला काय केलं, फ्लोटमध्ये कन्वर्ट केलं. कारण की का या इनपुट फंक्शनमध्ये जी पण गोष्टी जी कोणती येते स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये राहते. आता जर त्याच्यावर मला मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करायचे तर त्याला सगळ्यात पहिलं मला कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल, फ्लोट किंवा इंटिजर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. नंतर काय ओपी इनपुट एंटर ऑपरेटर कोणते, प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाइड, हे सगळे काय आपले ऑपरेटर आहे. ह्या ऑपरेटर आपल्याला युजरकडून घ्यायचं आहे. काय ऑपरेटर काय करायचे आपल्याला युजरकडून आपल्याला घ्यायचे. आलं, ऑपरेटर काय करायचे युजरकडून घ्यायचे. मग याच्यापैकी जे असेल ना तिथे जाऊन काय, जसं ऑपरेटर इक्वल टू जर आपलं काय असेल प्लसचं साईन टाकलं तर तुम्हाला काय करायचं ए प्लस बी करायचे. तसंच एलिप दुसरे जर ही कंडिशन नाही ट्रू तर दुसऱ्या याच्यामध्ये गेलं पाहिजे. एलिप काय ऑपरेटर इक्वल टू जर मायनस असेल तर तुम्हाला काय करायचं ए मायनस बी करायचं. ऑपरेटर इक्वल टू काय असेल मल्टिप्लिकेशन असेल तर ए इंटू बी करायचे. ऑपरेटर इक्वल टू डिवाइड असेल तर ए डिवाइड बाय बी करायचे. अदरवाईज इनव्हॅलिड ऑपरेटर असं तुम्हाला लिहायचं आहे. एल्स अदरवाईज काय इनव्हॅलिड ऑपरेटर लिहायचं आहे. तुम्हाला पुढे जाऊन स्विच केस जेव्हा शिकवाल मी तेव्हा अजून जास्त गोष्टी क्लिअर होतील. ह्या प्रोग्रामला आपण काय आता इथे करून बघू. सिम्पली याला काय करतो मी पूर्णच्या पूर्ण काढून टाकतो. 2 नंबर घेतो युजरकडून आणि दोन्ही नंबर आहे ना मी इंटिजर ठेवतो, फ्लोट नाही ठेवत. काय इंटिजर ठेवतो. इनपुट इथं मी मेसेज दिला एंटर दी नंबर असा मेसेज दिला. नंतर काय मी परत दुसरा एक लिहिलं बी इंट. इथं काय लिहिलं मी इनपुट काय एंटर दी सेकंड नंबर, एंटर दी सेकंड नंबर किंवा एंटर दी फर्स्ट नंबर, एंटर दी सेकंड नंबर असे 2 नंबर मी इथं लिहिले. आणि या 2 नंबरला काय करायचं मला ऑपरेटरच्या चॉईसनुसार ओपी इज इक्वल टू इथं काय मला मेसेज काय द्यायचं आहे ऑपरेटर इक्वल टू मला इथं द्यायचा एक मेसेज की ओपीमध्ये जाऊन आपलं काय होणार आहे ते स्टोअर होईल. काय स्टोअर होईल, तुम्ही जे टाकताय इनपुट जे टाकताय ते इथं चाललं जाईल. इनपुट काय टाकायचं तुम्हाला एंटर दी प्लस त्याच्यानंतर काय मायनस, याच्यापैकी तुम्ही कोणते पण टाकू शकता प्लस मायनस किंवा अजून तुम्ही मल्टिप्लिकेशन नंतर काय डिव्हिजन याच्यापैकी तुम्ही काही पण टाकू शकता. सिम्पल कॅल्क्युलेटर आपल्याला बनवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता मला काय करायचं इफ ओपी इक्वल टू सिंगल कोट्समध्ये काय करतो प्लस मी घेतो. जर असं आलं ही कंडिशन जर ट्रू झाली तर तुम्हाला काय करायचे प्रिंट काय करायचे ए प्लस बी करून द्यायचे. त्यांची काय करायची ॲडिशन मला प्रिंट करायची किंवा इथं मी डबल कोट्समध्ये लिहू पण शकतो ॲड लिहून देतो ॲड आणि त्याच्या पुढं काय मला यांना जोडायचं तर कोमा देऊन मी असं करू शकतो का प्लस साईन पण देऊन तिथं हे करू शकतो. तर मी काय केलं इथं कोमा देऊन दिला. सेम आता काय इफ नंतर काय असतं आपल्याला पुढच्या स्कोपमध्ये जायचं तर इंडेंटेशन आपल्याला काढून टाकावं लागेल. नंतर काय एलिफमध्ये काय करायचं ओपी इक्वल टू आपलं काय झालं मायनस जर झालं तर तुम्हाला काय करायचं इथं तुम्हाला करायचं प्रिंट काय करायचं रे प्रिंट तुम्हाला करायचे सबट्रॅक्शन SUB मी इथं लिहून दिलं सबट्रॅक्शन आलं सबट्रॅक्शन. मग इथं काय करायचं तुम्हाला सबट्रॅक्शन A मायनस बी काय करायचं A मायनस बी. नंतर काय इलिफ काय ऑपरेटर इज इक्वल टू काय असेल ऑपरेटर इज इक्वल टू सिंगल कोट्समध्ये लिहिलं मी मल्टिप्लिकेशन असेल तर तुम्हाला काय करायचं मल्टिप्लिकेशन असेल ही कंडिशन जर ट्रू झाली तर तुम्हाला प्रिंट काय करायचं तुम्हाला प्रिंट काय करायचं MU मल्टिप्लिकेशन कोलन इथं तुम्हाला करायचं मल्टिप्लिकेशन A इंटू बी अदरवाईज काय करायचं एलिफ जर तुमचं काय ओपीमध्ये जे ऑपरेटर आहे इक्वल टू काय आलं सिंगल कोट्समध्ये मी टाकतो. डिव्हिजन जर कोणी टाकलं कारण ते ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच येणार आहे कारण इनपुट डायरेक्ट फंक्शन मी इथं दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे प्रिंट त्या नंबरला डिवाइड करायचे. तर
DIV त्यांची डिव्हिजन करायची, डिव्हिजन कॉलन, आणि इथं काय केलं मी A डिवाइड बाय B, A डिवाइड बाय B. नंतर एल्स कॉलन प्रिंट इनव्हॅलिड चॉईस असा मॅसेज माझा येते. इथं बघ, एंटर दी फर्स्ट नंबर, एंटर दी सेकंड नंबर, 2 नंबर आले. त्यांच्यामधलं जे OP मध्ये जे पण आपलं काय ऑपरेटर स्टोअर होईल ते माझं कम्पेअर होईल. OP इक्वल टू प्लस आलं तर मला ॲडिशन करायची, OP इक्वल टू मायनस आलं तर मला सबट्रॅक्शन करायची, OP इक्वल टू काय आलं मल्टिप्लिकेशन आलं तर मल्टिप्लिकेशन करायचे, OP इक्वल टू डिव्हिजन आलं तर त्यांची डिव्हिजन करायची. मला काय इनव्हॅलिड चॉईस हा असा मॅसेज इथे येऊन लागेल. आलं देणार. याच्यात काय आता एंटर दी, मी ते केलं 7.py, एंटर दी फर्स्ट नंबर 10, एंटर दी सेकंड नंबर 20, आणि त्याच्यानंतर आलं की तुम्ही याच्यापैकी कोणती चॉईस टाकताय. इथे काय आलं एंटर दी कोणती चॉईस तुम्ही टाकताय. इथं काय कोणती चॉईस तुम्ही टाकताय. जसं मी टाकलं इथं प्लस मी टाकलं तर प्लस टाकलं तर काय त्याची ॲडिशन माझी प्रिंट झाली 30. तसंच आता मला काय करायचं आहे, मी टाकतो मायनस टाकलं तर काय होईल, मायनस टाकलं तर तुम्ही बघा, सॉरी एंटर दी फर्स्ट नंबर टाकायचं होतं, पहिले 2 नंबर येतील ना, कारण प्रोग्राम आपला झालेला आहे. इथं बघा नीट, परत मी केलं 7.py, एंटर दी फर्स्ट नंबर 10, एंटर दी सेकंड नंबर 20. याच्यातलं पहिलं मी काय टाकलं मायनस, मला सबट्रॅक्शन पाहिजे तर त्यांची सबट्रॅक्शन काय आली 10 - 20 गेल्यानंतर -10 आपली येऊन गेली. सेम मी आता काय करतो 10 20 मी टाकलं इथं स्टार मल्टिप्लिकेशन, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन माझं येऊन गेलं 10 × 20 किती आलं 200 आपलं आलं. सेम काय डिव्हिजनसाठी 10 डिवाइड बाय 2 जर केलं, इथं मी डिवाइड टाकलं तर इथं काय 5.0. तुम्हाला माहिती डिव्हिजनचा बाय डिफॉल्ट रिझल्ट काय येतो, भले तो इंटीजर जरी येत असेल तरी बाय डिफॉल्ट काय तो डेसिमल फॉर्ममध्येच दाखवतो. ज्यांनी पहिले 2 लेक्चर केलेले माझे त्यांना हे माहीत असेल. तर हा झाला कोणता कोड आपला कॅल्क्युलेटरचा सिम्पल कोड आला देणार. आता नेक्स्ट आहे आपलं हे PDF दिलेलं आहे मी कोड, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं काही काम नाही. हा एक आहे ट्रॅफिक लाईट सिस्टीममध्ये. तुम्ही जर समजा की ट्रॅफिक म्हणजे तुम्ही गाडी चालवता ना किंवा पायी गाडी चालवता ना, तुम्ही बघा तुम्हाला 3 सिग्नल दिसतात ना, की रेड असेल तर काय करायचं राहतं स्टॉप करायचं राहतं. मग जोपर्यंत तेवढे सेकंड संपत नाही तेवढे करायचं. पण काही लोक काय करतात ते सिग्नल तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आलं ना, ते तसं केलं नाही पाहिजे पण करतात ते. आता काय नंतर येलो नंतर पुढं काय राहतो ग्रीन, असे काय 3 टाईपचे सिग्नल राहतात. तुम्ही प्रोग्रामिंग वेमध्ये कसं सांगशाल, इफ एक लाईट नावाचं काय युजरकडून मी एक लाईट घेईल, रेड असेल तर तुम्हाला काय करायचं स्टॉप करायचं असं मेसेज दिसेल. जर येलो असेल तुम्हाला काय करायचं गेट रेडी व्हायचं तुम्हाला, आणि ग्रीन झालं म्हणजे काय तुम्हाला डायरेक्टली आपलं काम चालू करायचं आहे. अदरवाईज जर काही नसेल तर इनव्हॅलिड कलर असं, तुम्ही जर याच्या व्यतिरिक्त 3 व्यतिरिक्त दुसरा एखादा कलर टाकला इनव्हॅलिड कलर असा मेसेज द्यायचा. तर हे झालं ट्रॅफिक लाईट सिस्टीमचा एक बेसिक प्रोग्राम. याला मी इथं थेरॉटिकली आहे पण आपल्याला काय करायचं आहे प्रॅक्टिकली त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. तर मी काय केलं आता हे रेड बीड हे काय स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच आहे. इथं मला काय टाईप कास्टिंग करायची गरज आहे का, नाही. टाईप कास्टिंग करायची गरज आहे का, नाही. मग डायरेक्टली मी काय करतो इथं लाईट नावाचं एक व्हॅरिएबल घेतो, त्याच्यात काय करतो इनपुट काय करतो मी इथं मी मॅसेज देतो एंटर दी लाईट कलर असा मॅसेज देऊन देईल. तर युजर काय करेल ते लाईटचा कलर टाकल तो. आणि मला जर इथं द्यायचं इफ LIGHT इक्वल टू काय असेल रेड आपला जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रेड असेल तर तुम्हाला डायरेक्टली इथं प्रिंट काय करायचं आहे, प्रिंट तुम्हाला करायचं आहे की स्टॉप. रेड आला तर काय करायचं स्टॉप करायचं आहे, काय करायचं स्टॉप करायचं आहे. अदरवाईज काय करायचं आहे तुम्हाला आता या ब्लॉकच्या बाहेर यायचं आहे, एफच्या ब्लॉक बाहेर यायचं म्हणजे काय ते इंडेंटेशन काढावं लागेल. आणि इथं काय एलिफ काय केलं मी इफ लाईट इक्वल टू काय येल्लो असेल तुम्हाला काय करायचं गेट रेडी. येल्लो असेल तर काय करायचं प्रिंट की तुम्हाला रेडी राहायचं. येल्लो जसं आलं ना तसं काय गाडी तुम्हाला परत स्टार्ट करायची. रेडी झालं गेट रेडी. नंतर काय
आता ह्या इलिफच्या ब्लॉकच्या बाहेर यायचं म्हणजे इंडेंटेशन काय परत आपल्याला काढावं लागेल. आणि इलिफ काय केलं मी, इलिफ मी इथं दिलं LIGHT लाईट इक्वल टू काय झालं ग्रीन झालं. तर तुम्हाला काय करायचं आहे, ग्रीन झालं तर प्रिंट तुम्हाला काय करायचं आहे, गो. अदरवाईज लास्टला काय करायचं आहे तुम्हाला, एल्स लिहा किंवा नका लिहू, की याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणता पिंक वगैरे कलर टाकला तर तुम्हाला इथं मॅसेज द्यायचा इनव्हॅलिड कलर असा मॅसेज तुम्हाला द्यायचा. काय इनव्हॅलिड कलर असा मॅसेज तुम्हाला द्यायचा. तर सिम्पली काय करतो मी, इथे येतो, रन करतो 7.py ला, एंटर दी लाईट कलर मी टाकलं RED रेड. तर काय आलं, मला स्टॉप व्हायला सांगितलं. मी टाकलं काय ग्रीन टाकलं तर काय ग्रीन म्हणजे तुम्ही चला गो. नंतर मी टाकलं येल्लो टाकलं तर काय इनव्हॅलिड कलर आलं. का, इथे स्पेलिंग काय लिहिलं आहे तुम्ही बघा ना, स्पेलिंग काय लिहिलं आहे, वाय हा आपला काय कॅपिटल आहे, तिथं पण तुम्हाला काय टाकावं लागेल, कॅपिटल फॉर्ममध्येच टाकावं लागेल. आलं YELLOW आलं. गेट रेडी आलं ना. तिथं तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये यूज केलं त्याच फॉर्मॅटमध्ये काय इनपुट पण पाहिजे, कारण कॅपिटल वाय आणि स्मॉल वायमध्ये काय डिफरन्स आहे, ASCII नंबरचा डिफरन्स तिथं असतो. आलं ना. तर हे झालं आपलं काय सिम्पली ट्रॅफिक लाईट सिस्टीमचा प्रोग्राम. मी तुम्हाला बोललो ना रिअल लाईफशी आपण काय करू, निगडीत काही गोष्टी करू. तर एक तुम्ही ॲज अ स्मॉल मिनी प्रोजेक्ट फॉर्मॅटमध्ये पण काही गोष्टी शिकायला मिळतात तुम्हाला. आणि एक तुम्ही रिअल लाईफसोबत काय त्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये कशा कुठे यूज होता हे पण तुम्हाला कळतं. आलं ना. रिअल लाईफ जेव्हा एक्झाम्पल घेईल तेव्हाच तुम्हाला कळेल. जसं की आता लाईट बिल आहे, इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे, हे थोडा चांगला क्वेश्चन आहे. याच्यावर आपण थोडासा टाईम इथे व्यतीत करू. इथं बघा युनिट्स इनपुट एक काय घेतलं की किती युनिट आपले जात आहेत. तुम्हाला माहिती आहे ना इलेक्ट्रिसिटीचं जे आपण राहतो किती युनिट आपले झाले त्याच्यानुसारच आपल्याला बिल दिलं जातं. युनिट लेस दॅन इक्वल टू 100 बिल इज इक्वल टू युनिट इंटू 5. काय तुमचं जर लेस दॅन 100पेक्षा कमी युनिट असेल, जसं की 50 असेल, तर तुमचं बिल किती येईल माहिती का, 50 गुणिले 5 म्हणजे 250 येईल तुमचं. काय 250 तुमचं बिल येणार आहे, 250 रुपये तुमचं बिल येणार आहे. एलिफ जर तुमचं युनिट्स 200पेक्षा कमी असेल, 200पेक्षा कमी असेल, समजा 100 असेल, तर तुम्हाला काय होईल माहिती का, 100 × 100 युनिट मायनस 100 - 100 काय होईल तुमचं 0. म्हणजे काय 100 × 100 तुमचं एवढं बिल येणार आहे. काय एवढं बिल तुम्हाला येईल 200पेक्षा कमी असेल तुमचं. किंवा बिल 100 × 5 100 × 7 युनिट मायनस 1. अदरवाईज तुमचं बिल काय राहील, एवढं बिल तुमचं येईल. म्हणजे 100 × 5 म्हणजे काय 500 तुमचं होईल. नंतर काय 100 × 7 युनिट मायनस 200 × 10. आता हे काय टोटल चार्जेस आपले लागलेले, ते चार्जेस काय या फॉर्मॅटमध्ये फक्त आपण लिहिलेले. आणि नंतर काय टोटल बिल रुपीज, जे तुमचं बिल आलेलं नाही ते लास्टला काय केलं फक्त प्रिंट इथं केलेले. जास्त अवघड काय आहे का नाही. याला एक्झाम्पल देऊन सांगतो मी. जसं की आता काय तुमचं युनिट काय 50 युनिट काय तुम्ही इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केली असं तुम्ही लिहिलं, तर तुमचं बिल किती येईल माहिती का, 50 × 5 तर काय येईल 5 × 5 = 25 250 आपलं काय युनिट येईल. कारण की का तुमचं 100पेक्षा कमी होतं. मग बाकीचे केस एक्झिक्यूट होणार आहे का नाही. आधी चेक झालं ना की 100पेक्षा कमी म्हणजे काय हा 50 आहे, तर 50 काय डायरेक्टली आपलं आन्सर येऊन गेलं. नंतर जर तुमची ही कंडिशन ट्रू नसेल, काय ही कंडिशन ट्रू नसेल म्हणजे तुमचं काय समजा 100 किती आलं, समजा 110 रुपये तुमचं आलं, काय 110 आलं. मग इथे 110 लेस दॅन इक्वल टू 100 चालेल का आपल्याला, नाही. मग ही कंडिशन ट्रू नाही म्हणजे कोणता ब्लॉक चालला आपला, एलिफवाला ब्लॉक चालला. एलिफवाल्या ब्लॉकमध्ये काय 110 युनिट तुमचं हे झालेलं आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेट कसे करशाल, हे 500 हे काय झाले, हे 500 110 - 100 म्हणजे काय 10 आणि 10 × 7 म्हणजे काय 70. तर 570 रुपये तुम्हाला काय येणार आहे, 570 रुपये तुमचं टोटल बिल इथे येणार आहे. टोटल बिल किती येणार आहे तुम्हाला, 570 रुपीज तुम्हाला बिल इथे येणार आहे. जर तुमचं काय याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे 200पेक्षा जास्त आहे तुमचं, 200पेक्षा जास्त आहे तुमचं 210 आहे समजा, 210 आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, हे झाले 500 प्लस हे झाले 700 प्लस 210 - 10 200 किती केलं 10 × 10 10 × 10 किती झाले 100. म्हणजे हे किती 7 आणि 5 12 आणि हे टोटल बिल किती येणार आहे 1300. जर तुमचं 200 युनिटपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला बिल किती येणार आहे 1300 रुपयेच तुम्हाला बिल येणार आहे.
ते झालं इलेक्ट्रिसिटी बिलचं कसं कॅल्क्युलेशन करता हे तुम्हाला एक बेसिक गोष्ट मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे हा तुम्हाला स्वतः इम्प्लिमेंट करायचा आहे. आलं ना, याच्यात काहीच कॉम्प्लेक्सिटी नाही आहे. आता वेळ जास्त होतो आहे आपला, त्याच्यामुळं काय व्हिडिओचा वेळ आपल्याला कमी करण्यासाठी काय आपण याला फास्ट करतो. नाही तर चला मी परत घेऊनच घेतो. टास्क देण्यामध्ये परत जास्त हे होऊन जातं, कोण करतं कोण नाही करत. तर व्हिडिओ चालू आहे तर बघून घ्या असं माझं म्हणणं आहे. मी काय करतो, युनिट्स की मी ते टाकतो इनपुट फंक्शनमध्ये टाकतो, एंटर इनपुटमध्ये टाकतो एंटर युनिट्स, एंटर दी युनिट्स. तुम्ही जे युनिट्स आहे तिथे टाका. युनिट्स टाकल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, जे युनिट टाकलेले आता ते युनिट काय ॲज अ नंबरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. का, कारण की आपल्याला त्याच्या पुढे ऑपरेशन परफॉर्म करायचे. इंट काय केलं, इंट याला टाईपकास्ट केलं मी, टाईपकास्ट चेंज करून काय झालं, तुम्ही जे पण युनिट्स टाकता त्याला काय इंटिजरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. आणि नंतर तुम्ही जे आणता इफ तुमचं काय, जर युनिट जर तुमचे लेस दॅन इक्वल टू काय असेल 100 असेल तर तुम्हाला इथं काय करायचं तुम्हाला मी इथं दिलं होतं ना तीच व्हॅल्यू तुम्हाला दाखवतो. म्हणजे काय आपल्याला ते या कंडिशन थोडी लक्षात राहणार आहे. डायरेक्टली मी काय करतो इथून बघून जे आपले हे जे राहणार आहे ना काय युनिट इंटू 5 अशी डायरेक्टली या कंडिशन आपल्याला माहीत थोडी राहणार आहे की युनिट इंटू काय 5. आणि हे स्टोअर कुठं करायचं आहे आपल्याला, स्टोअर करायचं आपल्याला बिल नावाच्या एका व्हेरिएबलमध्ये काय आपल्याला स्टोअर करायचं आहे. सेम काय हे झाल्यानंतर इलिफ काय करायचं आहे तुम्हाला, युनिट लेस दॅन इक्वल टू जर काय असेल 200 असेल, 200पेक्षा कमी असेल तर तुम्हाला बिल काय करायचे, बिल इथं बघा हे नंतर आपण करून घेऊ सगळ्या गोष्टी, कंट्रोल झेड. बिल तुम्हाला काय करायचं आहे इक्वल टू काय 100 इंटू 5 तुम्हाला करायचे प्लस काय करायचं तुम्हाला युनिट्स या गोष्टी तुम्हाला दिलेल्या राहतील बघा क्वेश्चनमध्ये. हे तुम्हाला काय करायचं हे काय क्वेश्चनमध्ये दिलेलं राहील, त्या जसा सिनियरवर राहील त्या सिनियरनुसार तुम्ही फॉर्म्युला तिथं बनवू शकता. असं काही अवघड नाही याच्यामध्ये. आलं दे ना. इथं काय केलं मी युनिट 100 इंटू 5 युनिट, इथं काय केलं मी 100 इंटू 5 प्लस करायचं तुम्हाला प्लस युनिट मायनस 100 आणि यांना काय केलं मी एका ब्रॅकेटमध्ये टाकून दिलं. एका ब्रॅकेटमध्ये टाकून त्याला मल्टिप्लाय कितीने केलं 7ने मल्टिप्लाय केलं. नंतर काय परत एक झाला आपला इलिफ आपला यूज झाला. आणि त्या एल्स डायरेक्टली, कारण एल्स जर तुमचं 200 युनिटपेक्षा पण जास्त असेल तर तुम्हाला काय करायचं डायरेक्टली करायचं बिलमध्ये तुम्हाला अपडेट करायचं बिल इक्वल टू 100 इंटू 5 प्लस 100 इंटू 7 प्लस काय करायचं रे आपल्याला युनिट मायनस 200 इंटू काय करायचं 10 आलं. आणि हे कंडिशन झाल्यानंतर लास्टला आपल्याला यायचे आणि प्रिंट काय करायचं रे, जे पण तुमचं टोटल बिल असेल त्याला काय करायचं आहे सिम्पली इथे प्रिंट करायचं टोटल बिल कोलन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्या बिलला प्रिंट करायचं आहे. आणि त्याच्यामधली जी रुपीज आहे, जे रुपीजचं सिम्बॉल आहे त्याला काय आपण डबल कोट्समध्ये असं लिहून देऊ रुपीज, काय डबल कोट्समध्ये इथे लिहून देऊ. आलं दे ना. तर हा एक गोष्टी आहे, या गोष्टी तुम्हाला लक्षात थोडी राहणार आहे. तुम्ही एक तर सिनियरवरून काय या गोष्टी लिहू शकता, सिनियर जो दिलेला राहील ना क्वेश्चन वगैरे वेल फॉर्मॅटमध्ये असेल ना तुम्ही या गोष्टी लिहू शकता. किंवा आपल्याला जसं मी आता बघितलं ते काही कंडिशन अशा तुम्हाला लिहून दिलेले जातील, ते काय तुम्हाला डायरेक्टली प्रोग्रामिंगमध्ये इम्प्लिमेंट करायचे. आलं त्यानं जास्त काय अवघड नाही. मॅथमॅटिकल ज्या गोष्टी होत्या आपण त्या फक्त इथे यूज केल्या, बाकीच्या ज्या गोष्टी आहे ते प्रोग्रामिंग आपल्याला जेव्हा आधी याचं मिनिंग माहिती आहे तेव्हाच काय त्याला अप्लाय करू शकलो. आलं त्यानं. तर इथं सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित लिहिलेल्या आहे. आता याला काय करू आपण एक्झिक्यूट करून बघू. एक्झिक्यूट केल्यानंतर इथं काय करतो मी python7.py एंटर द युनिट्स किती टाकले मी 50 टाकले. किती युनिट्स टाकले 50 टाकले. तर 50 टाकले तर काय 250 रुपये बिल आलं. आणि 250 रुपये कसे आले, कारण पहिली कंडिशन काय युनिट लेस दॅन 100 असेल तर 50 इंटू 5 होणार आहे आपलं. तर 50 इंटू 5 काय आलं 250, म्हणून 250 आपलं आउटपुट आलं. जर काय असतं
200पेक्षा मी काय टाकलं असतं किंवा 100पेक्षा जास्त टाकलं असतं आणि 200पेक्षा कमी टाकलं असतं, तेव्हा बघा मी काय टाकलं 1110 टाकलं. तर 1110 टाकल्यानंतर आपलं काय येत होतं 570. इथं पण बघा 570 आलं. कसं हे 500 प्लस 110 म्हणून 100 गेले, किती 10 उरले आणि 10 × 7 किती झाले 70, म्हणून 570 आपलं इथं आन्सर येऊन गेलं. आलं ना. जर तुमचे 200पेक्षा जास्त असेल आणि 200पेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय एल्सवाल्या ब्लॉक चालेल आपला, आणि एल्सवाल्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमचे 200पेक्षा जास्त म्हणजे मी काय करतो 210 करतो. 210 केलं काय आलं 1300 रुपये आले. कसं आलं हे 500 आणि किती 700 1200 झाले, आणि इथं काय 210 म्हणून 200 गेले किती 10 × 10 किती 100, म्हणजे टोटल किती आले 1300. हे 1200 प्लस हे 100 किती झाले 1300. आपलं आउटपुट इथे येऊन गेलं. आलं ते ना. तर इलेक्ट्रिसिटीचं बिल्डिंग सिस्टीमच्या बेसिसवर पण काय आपण रिअल लाईफसोबत पण काय खूप सारे एक्झाम्पल इथं डिस्कस केलेले आहे. आलं ते ना. जवळपास किती क्वेश्चन होते टोटल, ऑलमोस्ट त्याच्यामधले काही आजचे मिळून आणि काही मिळून आपले टोटल झालेले इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, टोटल 9 क्वेश्चन होते. आणि त्याच्यात बरेचसे रिअल लाईफचे रिलेटेड पण होते. आपण सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न केलेला. आता तुम्हाला एकच काम करायचं आहे, हे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. मागच्या लेक्चरमधले पण प्रॅक्टिस करा, हे पण करा. तुमचा हा टॉपिक पूर्णपणे काय व्यवस्थितपणे होऊन जाईल आणि तुम्हाला कधी पण आलं तर गोष्टी तुम्हाला समजतील. सिनियर बेस आले तर कसं करायचं हे पण तुम्हाला सांगितलं मी. जी गोष्ट दिसते ती मॅथमॅटिकलमध्ये लिहून घ्यायची आणि ती कंडिशन आपल्याला काय तयार करायची आणि एक अप्लाय तिथे करायची. आलं द्या ना. तर हा काही डाऊट आला तर इथे विचारा. नवीन क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. ते तुम्हाला जमत नसेल तर मला इथे सेंड करा, मी तिथं रिप्लाय देण्याचं जरूर प्रयत्न करेल. लिंक्डइनवर पण तुम्ही मला मेसेज करू शकता. लिंक्डइनवर मला कनेक्ट करू शकता, या अकाउंटला मला फॉलो करू शकता किंवा मला टॅग करून तुम्ही डेली जे काम करताय ते पण पोस्ट करू शकता. त्याच्यामुळे काय तुमची कन्सिस्टन्सी ही समोरच्याला दिसेल आणि त्याच्यामध्ये थोडाफार माझा पण फायदा होईल. काय किल्ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि माझं एक मोटिवेशन म्हणून राहील आणि मी फ्रीमध्ये जास्त कंटेंट लॉन्च इथे करू शकेल. आलं ते ना. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.